नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत आणि ही रेसिपी एवढी स्वादिष्ट होणार आहे, एवढी चविष्ट होणार आहे, एवढी जबरदस्त होणार आहे की तुम्ही एकदा ही रेसिपी बघितलीत की तुमच्या तोंडाला तर पाणी सुटणारच आहे, पण तुम्ही एकदा बनवून आणि खाऊन बघितलीत तर तुम्ही नेहमीच भेंडी मसाला अशाच पद्धतीने बनवणार। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी या ठिकाणी बघा, सर्वात आधी मी भेंडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण तिला स्वच्छ कापडाने कोरडं असं पुसून घ्यायचं आहे आणि तिचे असे लांबट काप करून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की आपल्याला किती मोठ्या साईजचे आपण कट करणार आहोत। त्यानंतर आपण या ठिकाणी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि यामध्ये भेंडी घालून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण भेंडीला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, भेंडीचे काप आपण जास्त मोठेही नाही केलेत आणि जास्त छोटेही नाही, एकदम मीडियम साईजचे केलेले आहेत। आता या ठिकाणी मी दही घेतलेली आहे। यामध्ये आपण जिरपूड घालायची आहे, धनापूड घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, आपण या दहीमध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपल्या दहीमध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपण भेंडी आहे ते सुद्धा तेलात व्यवस्थित परतलेली आहे मीठ लावून। आणि तुम्हाला एक सांगते, ही जी आपण दही वापरत आहोत ती वहीचं टेक्स्चर आहे ते व्यवस्थितचं क्रीमी ठेवायचं आहे। आता या ठिकाणी मी थोडीशी लाल तिखट घातलेलं आहे आणि भेंडीला परतून घेतलेलं आहे। आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता आपण त्याच तेलामध्ये कढीपत्ता घालणार आहोत, कांदे घालणार आहोत बारीक चिरून आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत। या ठिकाणी साधारणतः एक मोठ्या आकाराचा कांदा मी वापरलेला आहे। यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत आणि तिलासुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने। आणि यामध्ये आपल्या दहीचं जे बॅटर आहे ते घालणार आहोत। या ठिकाणी दही आहे ती आपण स्मूथ टेक्स्चरची घ्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी आहे तिचीसुद्धा टेस्ट खूप छान येते आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं। दही जास्त आंबटही घ्यायची नाही आहे आणि जास्त अशी फिकट चव असते तशी घ्यायची नाही आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी आहे ती हातावर स्मॅश करून तिला घातलेले आहे। व्यवस्थित तिलासुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालणार आहोत। आता भेंडीलासुद्धा आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत। आणि यामध्ये मी जरासं पाणी घालत आहे, ज्यामध्ये आपण दही मिक्स केली होती तेच मी भांड्यात पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे। जास्त घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपली भेंडी आहे ती व्यवस्थित शिजेल। आता आपण भेंडीला लो फ्लेमवरती परतवून घेणार आहोत आणि या ठिकाणी बघा व्यवस्थित शिजताना आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। पहिले आपण जे भेंडीमध्ये नुसतं भेंडी फ्राय करताना मीठ घातलेलं ते फक्त ती भेंडीमध्ये मीठ टेस्ट यायला हवी मिठाची त्यासाठी घातलेलं। आता या ठिकाणी आपण जे मीठ घातलं आहे हे संपूर्ण भाजीसाठी घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्यानुसार मीठ घालायचं आहे। आणि या ठिकाणी बघा आपली भेंडी मसाला तयार झालेला आहे। आता आपण हिला सर्व करून घेणार आहोत आणि हिचा आस्वाद घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।